नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण आलेलो आहोत गुहागरच्या जेटीवर. काय फिश भेटते का बघूया. बघा सगळेजण तिथे आलेले आहेत. सुंदर असा व्ह्यू बघायला भेटते. एका साईडला फुल समुद्र आणि एका साईडला नांगरून ठेवलेल्या आहेत त्या अशा होड्या. किती सुंदर असा नजारा आहे. तिथे काय फिश भेटते का बघूया. चला, सगळे तर गेलेले आहेत तिथं, आपण पण तिथं जाऊया. बघा कसे जाळ्यातून फिश काढतायत. कल दिसेल. इथे बघूया काय. कावर आहे तो कावर आहे. मार्केटला भेटेल. मार्केटला नाही आता नाही. आम्ही लेट झालो का भेटलंच नाही. मच्छीच नाही का ही. आम्ही यांच्या जवळ मच्छी ही पण उडी बाहेर जाऊन आली पण काय नाही मच्छी ही आमच्या उडीची आहे. ते काय काय चिंबोरी मस्त लागतं रस्सा मसाला. काय कावर आहे बोलतो. आणि ते काय छोट ते छोटे ते पण. मच्छी तर इथं काय आपल्याला खास भेटलेली नाही. का भेटली नाही ज्योती. आम्ही थोडं लेट आलो आणि आज मच्छी जरा कमीच भेटले. ठीक आहे, मार्केटला जाऊया. चालेल. आता आपण डायरेक्ट मार्केटलाच भेटूया. बाय बाय. चला, आपल्याला काय मच्छी भेटलेली नाही इकडं. आता आपण आम्ही डिसअपॉइंटेड झालेलो आहे. मच्छी भेटलीच नाही. आता बघूया पुढं आमच्या मार्केटमध्ये काय भेटते का नाही बघूया. दीदी काहीतरी बोल. दीदी काय मच्छी भेटली मच्छी भेटली का नाही ना. याच्यात बोल. याच्यात आपण वाटतं मार्केटलाच जाऊया. चाललोय मार्केटला. आता आपण आलेलो मच्छी मार्केटमध्ये. आता इथे तरी काय आपल्याला मच्छी भेटते ते आपण बघूया. ओके. आणि दलदल मध्ये बघा किती सुंदर वातावरण आहे आणि पूर्ण आंब्याने असं भरलेला झाड दिसतात आपल्याला. परत निराशा आम्हाला आलेली आहे. परत निराशा आलेली आहे. घ्यायचे पब्लिक जास्त आहे. आणि ते मला वाटतं आता आपल्याला मेथी पालकच खावं लागेल. तेच खायला. रुपया तुम्हाला काय वाटतं आता आपण दुपारी जेवायचं काय. नाही, पर्याय नाही. आम्ही परिस्थितीनुसार स्वतःलाच हे करून घेतो. त्यामुळे आमचं हेच म्हणणं की आम्ही कालच्याच प्रमाणे पुन्हा एकदा चिकन पकोडे आणि सुकटवरच आम्ही याच्यावर आमचा पोट पूर्ण भरून घेऊया. हाऊस पूर्ण करून घेऊया. चला, हेच करावं लागेल. बाय बाय. चला, आता आपण चाललेलो फोटोशूट साठी बीचवर. आमचा कोळी मामा बघा. कोळी मामा दाखव. आमचा कोळी मामा. छोटासा कोळी मामा. अरे वा वा वा. तर गुहागरमध्ये येऊन कसं वाटतंय पिंकी. डॉक्टर पिंकी. छान वाटतंय. खूप छान. एन्जॉय. छान बीच आहे. खूप छान. आणि तुम्हाला. एकदम मस्त. खूप खूप बढिया. 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 आणि फोटोशूट करताना मीत जोशी
अंशू जोशी यांचं ची पण प्रतिक्रिया ऐकूया. सध्या आम्ही फिशचा जो जेवणाचा बेत होतो चेंज करून आता अंड्याचा आणि चिकनचा बेत केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चेंज करून फोटोशूटसाठी आलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता समुद्र एकदम भन्नाटलेला आहे आणि फोटोशूट पण चांगले आहे आणि कसं लाईट आणि चला आता आपला फोटोशूट करून झालेला आहे. कसं वाटलं तुला ज्योती? खूप छान, भारी एकदम. छान आहे ना गोवा फिरण्यासारखं. भारी एकदम मस्त. समुद्र बघा ना हवं आहे. दुपारी तर आपल्याला मच्छी भेटली नाही तर आपण आता स्वतः मच्छी पकडायला चाललोय आहे ना. भेटली पाहिजे की नाही आता. हे बघा कसे चाललेत बघा. ए रुपेश कुठं चालला? मच्छीचा आस्वाद घ्यायचा बघतो जरा. दादा चुकीचं बोलत होतो. चुकीचं ऍक्च्युली काय आहे आपण दुपारी मच्छी खाली नाही तर मी यांचा नाराज नव्हता त्याच्यासाठी मी आता पकडणार मग खायला खाणार. आपल्याला भेटेल का मच्छी पण? मच्छी 100% गॅरंटी आहे भेटणार म्हणजे नावाने फक्त भेटणार नावाने तिकडे गेल्यावर. मी पिशवी तर मोठी आणलेली आहे पण बघूया. आता ही पिशवी तर तू आणलेली आहे मोठी पण तुला काय वाटतं? पिशवी दाखव. ही पिशवी माझ्यासाठी क्रोकोडाईल मासे भरण्यासाठी मोठी पिशवी आणली. आता बघूया आपली कशी लक आहे ते. पण आम्ही मासे नाही पकडणार क्रोकोडाईल. बघा लोकेशन बघा इथला किती छान. तुम्ही बघू शकता किती वातावरण बघा किती छान दिसतं. बघा सभोवतालचा प्रदेश. याच्यातून जायचं आहे पण जरा खूप डेंजर असं मला वाटतंय. नवीन अरे मला खोल आहे इथं. रुपेश तुला कसं वाटतं याच्यात? छान आहे एकंदर. आम्ही आता क्रोकोडाईल हंटिंगला चाललेलो आहे. खूप डेंजरस गोष्ट आहे पण तुम्ही ही लक्षात ठेवा. तुम्हाला चिंबोऱ्या पकडू नका. हे बघा यांना चपला भेटलेल्या आहेत. मासे लांबसर आल्या पण चपला भेटलेल्या त्यांना. क्रोकोडाईल हंटिंग कारण की आम्हाला फुटा शिवाजी म्हणून क्रोकोडाईल हंटिंग. मासा भेटलेला आहे बघा. काठी मासा. कुठला मासा आहे? ही याला काठी मासा बोलतात कारण की याचे काठीसारखं असतं. नाईट फिशिंग कशी वाटते तुम्हाला? छान एक्सपिरियन्स. कसा एक्सपिरियन्स? फक्त मच्छी कमी भेटली एवढं वाईट वाटलं. आता भेटतंय बघूया. आलो आपण खाडीवरती. बघा रात्र किती झालेली आहे बघा. काय दिसत. दुसरा मासा भेटलेला आहे हा बघा. पहिला मासा. चला अजून भेटते का बघूया. चला आता आपण चाललेलो पुन्हा एकदा घरच्या दिशेने कारण भरपूर रात्र झालेली आहे आणि आपल्याला थोडीफार मच्छी भेटलेली आहे. अशी नाही का नाही भेटली आहे ना. काय वाटतं? हा जेवणापुरती मच्छी भेटलेली आहे. जेवणापुरती मच्छी भेटलेली आहे आणि ती मच्छीपेक्षा